आपण सर्व आपले जे सन्माननीय कर्मचारी आहेत, ज्यांनी आज आपल्या पंचायत समितीला एवढे वर्ष सेवा दिली, ते आज इथून निरोप घेत आहे। सेवानिवृत्तीचा कार्यक्रम वेगळा आणि सेंड ऑफ या पद्धती किंवा पदोन्नतीने जाणे हे वेगळं। 58 वर्ष सेवेपर्यंत आपल्याला कुठेतरी सेवा करण्यात आहे, त्या दृष्टीने मदत पदोन्नती येऊन थोडासा चेंज म्हणून आहे, परंतु तेवढ्या फार कामं असतातच किंवा त्या प्रकारची कामे असतात असं काही नाही। जसं मोरकर साहेबांनी आता सांगितलं की मी थोडासा तिथं गेलो तर खरी, पण काम म्हणून करतील असं नाही, पण काही हरकत नाही। आतापर्यंत त्यानं जे 3,000 कर्मचाऱ्याला काम पाहिलं त्याच्या मनानं थोडंसं कमी काम भेटलं तर याला थोडा एक रिलॅक्स करतील आणि डबल आहे। आता ताबे साहेबांनी म्हटलं त्याप्रमाणे कुठंतरी कामाला लागतीलच ते, पंचायत समितीला वगैरे घेणारच त्यांना। तर आमच्या पंचायत समितीमधले सर्वात ज्येष्ठ आणि जुने म्हणता येतील असे संजीव खिराडे इथून त्याची उपस्थिती समोर जाणवणार। जेव्हा एखादा मोठा प्रसंग येते, अंगावर काही प्रकरण येतात, तेव्हा संजीव कुठेही नसले ऑफिसमध्ये तरी आवर्जून हजर होणारे व्यक्तिमत्व म्हणजे संजीव खिराडे। अरे संजीव माहीत झालं, संजीव कुठे? अरे आलो। या पद्धतीतले काम करणारे आमचे संजीव खिराडे आज नाही आहे तिथं। त्याच्यामुळे समोरच्या कालावधीत कोणीतरी जागा घेईल याची शाश्वती कमी आहे। नंतर जे आमचे मोरकर साहेब, मारुतकर साहेबाबद्दल असं होतं, कुठलीही सेवा पुस्तकाची अडचण म्हणा, शासकीय प्रशासकीय विषय म्हणा, नियम म्हणा किंवा शासन निर्णय की आपल्याला भेटत नाही आहे, मोबाईलमध्ये बी शोधून भेटत नाही, तर मारुतकर साहेबांना म्हटलं अशी शंका आहे, काय करायचं? मारुतकर साहेब सांगणार, अरे या शासन निर्णयानुसार पाय त्या प्रकरणात आपण असं केलं होतं, त्या सेवा पुस्तकामध्ये ही नोंद घेतलेली आहे, जी आपण घेतलेली असते हेही माहीत नसतं। बरं, वेतन निश्चितीमध्ये जर कुठलं प्रकरण असेल आणि आपण त्याचा एरियल जर काढलेला आहे, त्यांच्याकडे फाईल टाकू नाही टाकू, त्यांनी ते आवाजून सांगायचं, कारण विद्या ते प्रकरण तू केलं होतं त्याच्यात हे असं आहे, अशा प्रकारे आमचे मार्गदर्शक आहे। हे पण आज इथं उद्यापासून नसणार। नंतर मोरकर साहेब यांच्याबद्दल सांगण्याजोगता विषय असा की ज्या सेवानिवृत्त कर्मचारी आहेत यांच्याबद्दलचा आत्तापर्यंतचा एकही विषय झाला नाही की त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी तक्रार करावं किंवा माझं पेन्शन प्रकरण थांबलं। या पद्धतीने आजपर्यंतही जसा आतापर्यंतचा रेकॉर्ड होता, रहाटे साहेबाचा म्हणा, नंतर उखळकर साहेबाचा म्हणा, संजीव भाऊनी बी पेन्शनचं प्रकरण पाहिलेले आहे। यापैकी आजपर्यंत जसे चालले तसेच यांनी सुद्धा चालवलेले आहे आजपर्यंत। आता तर पैसे वाढले, बऱ्याच वेळा ग्रँट कमी येते आणि खूप मगजमारी होते, हे त्यांनाच माहिती। आणि सोशल मीडियाच्या लगेच माहीत पडते, अर्धा घंटा दुसऱ्या पंचायत समितीचे पगार लवकर झाले की लगेच फोन चालू होतात, हे आमचे पगार नाही झाले। तरी या सगळ्या प्रकरणापासून मोरकर साहेबांनी आजपर्यंत एवढ्या शिक्षक लोकांना मॅक्झिमम अलर्ट राहणाऱ्या कॅटेगरी म्हणजे शिक्षक यांना सुद्धा सांभाळून घेतलं। आपले कर्मचारी थोडे पेन्शन आधी 1 दिवस नाही 2 दिवस लेट झालं तरी आपले कर्मचारी विषय